भाऊ आपला परिचय काय आहे आणि कुठल्या प्रभागातून तुम्ही उभे आहात? मी उमेश सरनाईक, माझी मिसेस मंगला उमेश सरनाईक ह्या प्रभाग क्रमांक 9B मधून महिला सर्वसाधारण जागेकरिता अपक्ष म्हणून उमेदवारी आम्ही भरलेली आहे आणि येणाऱ्या 2 तारखेला या प्रभागाचं जे मतदान आहे या मतदानाकरिता आम्ही स्वतः पूर्ण माझ्यासोबतचे माझे जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही आमच्या प्रचाराला लागलेलो आहोत. बरं, प्रभाग क्रमांक 9 मधल्या नेमक्या अडचणी काय आहेत, लोकांची समस्या काय आहेत? पाण्याची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, सांडपाण्याचं नियोजन असो, नेमका समस्या काय आहेत प्रभाग क्रमांक 9 मधल्या? बघा, शहर आलं की समस्या हे येत असतात आणि समस्या दिवसेंदिवस ज्या पद्धतीनं हा व्याप वाढत चाललेला आहे, जनतेचा जी जनसंख्या वाढत चाललेली आहे, यानुसार जे लहान रस्ते, लहान नाल्या, कमतरता पाण्याची, विद्युत पुरवठा सुरळीत न होणे, ह्या सर्व सामान्याच्या प्रॉब्लेम आहेत. हे सॉल्व करण्यासाठी मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता स्वतः प्रयत्न करणार आहे. याकरिता मी हे इलेक्शन लढणार आहे. बरं, या भागामधले जे नागरिकांचे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न, जसं पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याची ती प्रचंड अडचण असते असं बोललं जात आहे. रस्त्याची आहेत ते फारशी काही चांगले नाही आहेत. त्याच्यानंतर विकास कामं जे आहेत ते सगळे ठप्प पडले तुमच्या प्रभागातली. तर हे कुठले कुठले कळीचे प्रश्न आहेत जे तुम्ही मार्गी लावणार आहात? काय आहे, स्थानिक राजकारणामुळे गावाचा जो हाल चाललेला आहे, जर सत्तेतला पक्ष जर समजा विधानसभा असेल किंवा लोकसभेचे कॅन्डिडेट असतील, हे स्थानिक जर असले तर गावाचा विकास होतो. आमच्या रिसोर्टचं उलट स्थानिकांना प्राधान्य न द्यायचं, बाहेरचा कॅन्डिडेट निवडून द्यायचा किंवा स्थानिकांना